आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारताच्या लोकसभेचे सन्माननीय सभासद छत्रपती शाहू महाराज यांचा आपण विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. श्रीयुत राजेंद्र पवार, विनोद शिंदे, सतीश मोगर हा सन्मान सोहळा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि संविधान लिहिलेल्या संस्थेची स्थापना करून गेली 27 वर्ष इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक या सगळ्या क्षेत्राच्या बरोबर अर्थकारणाचा विचार हा जनमानसामध्ये रुजवण्याच्या उद्देशी काळजी ज्यांनी घेतली ते प्रदेश अध्यक्ष रवींद्रनाथ गायकवाड, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निरंजन चटले, चंद्रकांत दसाने, अन्य सगळे मान्यवर निमंत्रित आणि सरकारी बंधू भगिनी, आज दिवसभर राज्यस्तरीय अधिवेशन आपण या ठिकाणी आयोजित केलं. विविध प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, त्यातून मार्ग काढलं आणि नव्या पिढीला आत्मविश्वासाने उभी झालेली पिढी तयार करणं याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेली अनेक वर्ष केली जाते. आज या ठिकाणी अनेकांची भाषणे आपण सकाळपासून ऐकली. ज्ञानेश महाराव या ठिकाणी बसले, त्यांचे भाषण आपण या ठिकाणी ऐकलं. अनेक प्रकारची आव्हानं आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि नेहमीच्या चौकशीच्या बाहेर जाऊन त्या आव्हानावर मात करण्याच्या संबंधीची हिंमत ही दाखवणं याची आज अत्यंत गरज आहे. आपण काही क्षेत्रामध्ये काम करतो, शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपल्याचे काही सरकारी व्यवसायामध्ये गुंतले आणि त्याशिवाय अन्य क्षेत्रामध्ये जाण्याची आवश्यकता ही तुम्ही लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न समाजाच्या वतीने सतत केला जातो. हा देश शेतीप्रधान आहे. आपण या ठिकाणी सन्मान करत असताना शिंदेचा सत्कार केला. त्यांनी कंपनी काढली जिचं नाव सह्याद्री, आणि आज सह्याद्री कंपनी माझा अगदी आग्रहाची सूचना तुम्हाला आहे, कधी नाशिकला गेलात तर सह्याद्रीवर चक्कर जरूर टाका. काही शेतकरी एकत्र येतात आणि शून्यातून एक कंपनी तयार करतात. शेती उत्पादन वाढवतात, त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था करतात आणि देशाचीच नव्हे तर जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण काही करू शकतो या प्रकारचा इतिहास घडतो. आणि हा इतिहास घडवण्याचे कर्तृत्व दृष्टी ज्यांनी दाखवली ते तुम्हा सगळ्यांच्या पैकीच एक होते. त्यांची काही पार्श्वभूमी आता वेगाच्या घरातली नव्हती.
पण शेतीच्या क्षेत्रामध्ये आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन आपण काही वेगळं करू शकतो या प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आणि तो अंमलात आणला. आपण नेहमी सांगतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आणि देशातली शेती कमी व्हायला लागली. आपण विकासाचे अनेक प्रकल्प हातामध्ये घेतो, धरणं बांधतो, औद्योगिक वसाहती करतो, नागरीकरण वाढतं आणि या सगळ्याला शेतीची जमीन जात असते. अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये महामार्ग तयार करण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आणि त्या महामार्गात सुद्धा शेवटी जमीन जाते ती शेतीची जमीन जाते. याचा अर्थ शेतीची जमीन कमी होते आणि दुसऱ्या बाजूनं शेतीवरचा ओझा हा वाढत चाललेला आहे. ज्या वेळेला 15 ऑगस्ट 47ला आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस देशाची लोकसंख्या 30 ते 32 कोटी होती आणि आज ती कितीतरी वाढली, तिफट चौफट वाढली. एवढा प्रचंड ओझा शेतीवर पडला आणि हे क्षेत्र कमी झालं आणि मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची भूमिका ही करण्याची स्थिती आपल्या सगळ्यांच्या चिंतेत. आणि याच्यात यश मिळवायचं असेल तर आधुनिकतेला दुर्लक्षित करून चालणार नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये बियाणं असेल, अन्य पद्धती असतील, याच्यात प्रचंड बदल होत आहेत, संशोधन होते आणि त्या संशोधनाचा आधार घेऊन आपण शेतीची उत्पादकता वाढवणं आणि शेती करत असताना त्याला जोडधंद्याची जोड देणं या गोष्टी केल्याशिवाय शेतीचं अर्थकारण हे खऱ्या अर्थानं व्यवहारी होणार नाही. आत्महत्या हा शेती आणि शेती व्यवसायाला लागलेला एक गंभीर रोग आहे आणि ही आत्महत्याची स्थिती बदलायची असेल तर उत्पादकाला वाढवली पाहिजे, विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे, तयार झालेला मालाला प्रक्रिया करण्याचा विचार हा करायला पाहिजे आणि हे सगळं करत असताना जगाची बाजारपेठ कशी प्राप्त करायची याच्यामध्ये सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्या दृष्टीनं एक प्रकारची विचारी नवी पिढी ही तयार कशी करता येईल आणि ती तुम्ही केली तर तुमच्यापासून इतर रोज घेऊन तुमचा शेजारी, तुमचा मित्र तोही त्या रस्त्याने कसा जाईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तरच हे चित्र बदललं आहे आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणी ज्यांचा तुम्ही सन्मान केला शेतीच्या क्षेत्राच्या योगदानाच्याबद्दल माझ्या मते ही फार चांगली गोष्ट तुम्ही केली. सह्याद्रीचा उल्लेख मी केला, सतीश महाराज या ठिकाणी आहे, त्यांनी पूर्ण माहिती सांगितली नाही. आज वडोदराचा हा एक देशाचं समोर उदाहरण झाले. आज वडोदराचा एकेकाळी ऊसाची शेती करणारा हा सगळा प्रदेश आहे. मला आठवत आहे की आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला आम्हा लोकांच्या पुढं राजकारणाचे धैर्य देण्याच्यासाठी आणि साथ देण्याच्यासाठी जे अनेक वजीर आणि वजीरही आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये आज सतीश वगैरे आहेत, त्यांचे कुटुंबीय सुद्धा अण्णासाहेब वगैरे हे आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक होते. पण उत्तम शेती करत
नंतरच्या काळामध्ये पूर्ण शहर वाढायला लागले. शहर वाढतंय तशी शेती करणं अवघड होत असते. काम करण्यासाठी लोक मिळत नाही, उत्पादन खर्च वाढतो आणि शेती ही दिवसेंदिवस संकटात येण्याचं काम करते. आता हे नागरिकरण आहे, याची नोंद घेऊन आपण बदल केला पाहिजे हा विचार त्या ठिकाणी सतीश वगैरे त्यांच्या सरकारांच्या स्वतः शिक्षण घेऊन घालून आले आणि आल्याच्या नंतर जमिनीचे तुकडे करायचे आणि ती जमीन विकायची आणि त्यातून मिळालेल्या पैशाने आयुष्य जगायचं. या प्रकारची चमत्कारिक पद्धती शहरांच्या जवळच्या अनेक शेतकऱ्यांच्या मध्ये असते. पण सतीश वगैरेंनी वेगळा दृष्टिकोन केला. त्यांनी एक नवीन शहर निर्माण करू शकतो का या दृष्टिकोनातून पावले टाकली आणि जेवढे शेतकरी त्या भागातले होते त्या सगळ्यांची एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या मार्फत आधुनिकतेचा आधार घेऊन त्या जमिनीचं नियोजन योग्य करून एक नवीन औद्योगिक नगरी ही उभी केली. आणि ती औद्योगिक नगरी ही वेगळी नगरी आहे. आताचं जग हे आयटीचं जग आहे आणि त्या आयटीच्यासाठी उत्तम प्रकारची सुविधा देणारं एक काम या नगरीच्या मार्फत करू शकतं हा दृष्टिकोन त्यांनी घेतला आणि ती उभारणी केली. आज हजारो लोकांना त्या ठिकाणी काम मिळतं. मला आनंद आहे की महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा तरुण आज ठिकाणी येतात, कष्ट करतात आणि देशाच्या समृद्धीत भर टाकतात. आणि ते जे शेतकरी जमीन विकून थोडे पैसे मिळाले असते त्याऐवजी त्या संस्थेचे ते सभासद झाल्यामुळं आज दर वर्षाला त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आज त्या शेतीच्या या संस्थेच्या पद्धतीतून येतं. हे इतर चांगले नाही. शेतकऱ्यांच्या घराच्या मुली त्या दुसरा काही व्यवसाय करू शकतील का? हजारो लोकांना काम मिळाल्याच्या नंतर त्या हजारो लोकांचा चहा पान आणलेला हा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच असतो. मग त्याच्यासाठी कोणत्याही बाहेरून येण्याच्या ऐवजी आपल्याच कुटुंबाच्या मुली या क्षेत्रामध्ये उतरल्या आणि काही व्यवसाय करू शकल्या तर त्याच्यावर प्रोत्साहन दिलं, त्याच्यामध्ये यशस्वी झाल्या. नवीन पिढी ही आणखीन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत होते. पण त्याच्यासाठी जिथे हजारो लोक काम करतात या हजारो लोकांना वाहनाची व्यवस्था लागते आणि म्हणून व्हेकल गाड्या एकत्र करून व्हेकलची किंवा प्रवासाची सुविधा ही देण्याच्यासाठी काही करता येईल का त्या दृष्टिकोनातून ट्रान्सपोर्टची व्यवस्था त्यांनी केली. आणि आज नगर खर्चा हे एक अतिशय उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करतोय आणि नव्या पिढीला एक प्रकारचा आत्मविश्वासानं आपण हे करू शकतो हे चित्र त्यांनी निर्माण केलं. राजेंद्र पवारांनी आज कृषीच्या क्षेत्रामध्ये काम केलं. बारामती ॲग्रो नावाची एक कंपनी काढली गेली आणि त्या कंपनीच्या मार्फत अनेक गोष्टी हातामध्ये घेतल्या. त्यामधून शेती आणि शेतीवर आधारित तुमचे फोनचे असेल, अन्य काही व्यवसाय असतील. आज दुधाचा धंदा वाढत असल्याच्या नंतर त्या जनावरांच्यासाठी खाद्याच्यासाठी निर्मितीची गरज असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींची निर्मिती करून आपण कारखानदारी करू शकते या प्रकारचा आदर्श त्यांनी केला आणि नव्या पिढीला एक प्रकारचं प्रोत्साहित करण्याचं काम त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी झालेले. आणि हे सांगितलं एवढ्यासाठी की आपण थोडी चाकोरी बदलली पाहिजे. नेहमीचा आपला जो व्यवसाय आहे तो करूया, पण सगळ्यांनीच तिथं गुंतवायचं का?
सगळ्यांची शक्ती त्या ठिकाणी लावायची का, याबद्दलचा एक विचार फेरविचार करायची वेळ आली आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेकदा जातो. केरळमध्ये गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो, आणि माझा अनुभव आहे की केरळमध्ये कोचीमध्ये विमानतळावर खाली उतरल्याच्या नंतर बाहेर लोक भेटतात आणि भेटतात आणि एकदम राम राम साहेब म्हणतात. तुझी गंमत असते की केरळमध्ये रांगेत राहणारा कोण आहे, त्यांचा वेश बघितला तर तसाच वेश केरळच्या लोकांच्या सारखा लुंगी गुंडाळलेला आणि त्यांच्यात संवाद झालेला, आणि त्यांच्याशी सुसंवाद साधल्याच्या नंतर कुठून आला हे जर विचारलं तर ते सांगतात सांगली जिल्ह्यात आमच्या गावाचं नाव फारक. आज ते फारक गाव तुमच्या गावात जर गेला तर त्या प्रत्येकाचं घर हा भंगार झालेला आहे. आणि कशाने झाला, हे सगळे लोक, तो सगळा भाग हा दुष्काळी भाग. त्या दुष्काळी भागात दुष्काळावर मात करण्यासाठी काय करता येईल याचा विचार त्या भागातल्या लोकांनी 40-50-60 वर्षापूर्वी केला. तुम्हाला आश्चर्य होते त्यांनी काय काय गोष्टी केल्या. या देशाची पहिली सर्कस ही तिथे निघाली. भगवान माली नावाच्या एका ग्रस्ताने ती सर्कस त्या ठिकाणी काढली. मी केंद्र सरकारमध्ये असताना एक दिवशी दिल्लीमध्ये सकाळीच लोक भेटायला आले. भेटायला आल्याच्या नंतर त्यांना विचारलं काय करतात, म्हणजे आमची सर्कस आहे आणि सर्कस म्हणून आमची सर्कस देशात हिंडते. मला आश्चर्य गंमत वाटली. मी गेलो संध्याकाळी त्यांचं काम बघायला आणि नंतर सगळ्यांना भेटलो. त्याचं प्रत्येकाला विचारलं तू कुठून आला, प्रत्येकजण सांगतो मी कौशलवांकडून आलो, मी सांगली जिल्ह्याच्या या दुष्काळी गावात आलो, त्या गावात आलो. म्हणजे या नादाला तुम्ही कसे लागला. त्यांनी सांगितले की दुष्काळ आहे, जगायचं कसं हा प्रश्न, आणि जगायचं कसं हा प्रश्न असताना काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या धोक्यावरून त्या धोक्यावर निघाला. वाघाच्या तोंडात हात घाल, विजेचे करून लोकांचं मनोरंजन कर, या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या. त्यात सर्कशीची निर्मिती झाली आणि आज आम्ही देशाच्या कानाकोपऱ्याचं नव्हे तर नेपाळपर्यंत जाऊन पोचलेले. आणि तिथले दुसरे जे लोक आहेत त्यांना म्हणतात गलईवाले. गलई याचा अर्थ सोनं घालण्याचा उद्योग. आज तुम्ही केरळमध्ये गेला, काही हजार लोक महाराष्ट्राच्या खेड्यात आलेले गलई कामगार किंवा मालक म्हणून ओळखले जातात. आज त्या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. तो तामिळनाडूमध्ये वाढवला, दिल्लीमध्ये वाढवला, नेपाळमध्ये नेला, उत्तर प्रदेशमध्ये नेला, अनेक ठिकाणी. आज सोनं घालण्याचा उद्योग करणारा माणूस हा मराठी माणूस आहे. तो खेड्याचा आहे, तो शेतकरी कुटुंबाचा आहे आणि यशस्वी झालेला आहे. आणि हे सगळे जण वर्षाचे जवळपास 8-9-10 महिने तिकडे काम करतात आणि महिनाभर गावाकडे येतात. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की कुठेही गेले तर तिथे समजत होतात, पण मुलाला मुलीचं लग्न करायचं असलं तर गावाकडे जातात. गावाच्या बाहेर काही लग्न करायचं नाही हा त्या सगळ्यांचा स्वभाव आहे. आणि या लोकांनी या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. आता हे काम माझ्यासारखा एक शेतकरी कुटुंबाचा, कुणी साळुंखे, कुणी माने, कुणी पवार, कुणी पाटील अशा आडनावाचे लोक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आनंद होतो की संकट आहे, दुष्काळ आहे, पण त्याच्यावर मात करण्याची हिंमत आणि जगाच्या पाठीवर कुठेही जायची तयारी ही ठेवली तर आपण काय करू शकतो आज या गलईवाल्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. मगाशी बोलत असताना शाहू छत्रपतींनी उल्लेख केला, आणखीन काही सरकारांनी उल्लेख केला की आज जगाच्या अनेक देशामध्ये
भारताचे बघायला मिळतात. प्रामुख्यानं शीख समाज बघा, तामिळनाडूमधला मद्रासी घटक बघा, गुजरातमधला गुजराती बघा. आज अमेरिकेमध्ये तुम्ही गेलात, रस्त्याने जात असताना जेवढे पेट्रोलचे पंप असतील आणि छोटी रेस्टॉरंट असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त याची माहिती ही भारतात आलेली लोकांची. आणि हे सगळे लोक प्रामुख्यानं गुजरात किंवा या राज्यातलं त्या ठिकाणी गेले. ब्राझीलमध्ये आपण गेलात तर उत्तम शेती करणारे शेतकरी भारतीय त्या ठिकाणी मिळतात. ते विशेषतः तामिळनाडू आणि पंजाब, हरियाणा या भागातून आलेले असतात. याचा अर्थ एकच आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवणं आणि कसल्याही प्रकारचा उद्योग आम्ही कसल्यानं करू शकतो, यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ही जर तुम्ही ठेवली तर 100% यशस्वी होता. याच्याबद्दल माझ्या म्हणण्यासारखं नाही. एक दिवशी जुनी गोष्ट आहे, मी टोकियोला गेलो आणि टोकियोला विमानतळावर उतरल्याच्या नंतर एकाने येऊन नमस्कार साहेब म्हणून मला नमस्कार करतात. म्हणजे आपण महाराष्ट्रात आला म्हणजे हो. नाव काय तुमचं? त्यांनी सांगितलं देशमुख. पहिलं नाव विसरलो, बाळासाहेब देशमुख. म्हणजे काय करता इथं? म्हणजे इथं रेस्टॉरंट काढलेली आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या रेस्टॉरंटमध्ये यावं. तर मी येतो म्हणजे आनंदाने येतो. माझी कामं संपवली, मी त्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. म्हणजे या उद्योगात तू कसा फायदा? आणि तुम्ही देशमुख, आता देशमुख रेस्टॉरंट काढायला लागला म्हणजे भयंकर काहीतरी. त्यांनी सांगितलं असं झालं की 1962 साली आम्हाला कोणतंही मार्गदर्शन केलं आणि त्यांचा जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. आणि कोणीतरी सांगितलं की देशमुखाच्या घरच्यांनी निवडणूक लढली पाहिजे आणि राजकारणात आलं पाहिजे. मला असं वाटलं काय हरकत नाही, ते सांगत होते. त्यांचा सल्ला घेतला, निवडणुकीला उभं राहिलं, कर्ज काढलं, खर्च केले, निवडणुकीत पडलो आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून घरी लोक यायला लागले. कशासाठी? कोणाचं पेट्रोलचं बिल राहिलं, कोणाची गाडी भाड्याने घेतली त्याचं भाडं दिलं नाही, कोणाचं फेन्सिंगचं बिल राहिलं आणि त्यांना राहणं मुश्किल झालं. लोकांना एवढं कर्जाचं उजाळलं आणि एवढं कर्जाचं ओझं फेडण्याची ताकद नव्हती आणि रोज दारामध्ये लोक यायचे. शेवटी एक दिवस पळून आलो, मुंबईला गेलो, तिथं थोडं काम केलं. कोणतं सुचवलं की टोकियोला जायचं आणि जपानमध्ये आलो आणि या ठिकाणी छोटा उद्योग करायला सुरुवात केली. आणि तो उद्योग म्हणजे दुसरं काही नाही, स्वयंपाक करून लोकांना इंडियन खाद्य द्यायला सुरुवात केली. आणि हे करत असताना त्यांना अनेक गोष्टी आपल्याच्या ज्या आपल्या खाद्याच्या असतात त्या करून दाखवल्या. हळूहळू वाढत गेले. आज एका रेस्टॉरंटची 8 रेस्टॉरंट झाली. माझं चित्र उरलेलं. म्हणजे तू सल्ला काय देऊ? भारतात गेल्याच्या नंतर नव्या पिढीला काय सांगू? म्हणजे एवढं सांगा, म्हणजे कोणी सांगितलं तर निवडणुकीच्या भानगडीत पडू नका. योग्य असेल, खात्री असेल तरच ते तुम्हाला, नाही तर मार्गदर्शक खूप असतात त्यांच्या हिताच्या दोफिलकीसाठी. पण अनेकांना माझ्यासारखी देशोधडी जायची वेळ येते. सांगायचं तात्पर्य हे की संकटावर मात करून आज जपानमध्ये हा ग्रस्त यशस्वी झालेला आहे. अशी अनेक उदाहरणं आज मी देशाच्या बाहेर आणि देशात बघत असतो. आणि त्याच आदेश आपण पुढे ठेवा. संभाजी भिडे यांचं प्रामुख्यानं अलीकडचं काम मध्यंतरी त्यांच्या पुण्याच्या एका बैठकीमध्ये मी गेलो होतो. अर्थकारण या विषयात त्यांचं लक्ष आता जास्त आहे. नव्या पिढीने अर्थकारणाला महत्त्व द्यायला हवं. उद्योग व्यवसाय काही ना काहीतरी करणं आणि त्याच्यातून पुढे जायचं. आणि हे करत असताना
आपल्यासारखे जे अनेक नवीन तरुण येऊ इच्छितात त्यांना प्रोत्साहन करणं, वेळप्रसंगी मदत करणं, हा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर ही सगळी तरुण पिढी जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि अधिक हातांना काम देण्याची त्यांची तयारी झाली पाहिजे. काम मागणारे येतात, आम्हाला काम देणारे तयार करायचे आणि ती काम देणाऱ्यांची पिढी ही तयार करण्यासाठी एक दृष्टिकोन, विचारधारा ही बदलायची आवश्यकता आहे. आणि मला समाधान एका गोष्टीचं आहे की फडणवीसदादा आणि त्यांचे सरकारी गेले काही वर्ष या कामात अधिक लक्ष द्यायला लागलेले. काम देणारा कसा तयार होईल याच्यामध्ये लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे. आणि ही भूमिका ते घेत असताना तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी की त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणं. ते काम करतात तसंच काम आपापल्या भागामध्ये वाढेल कसं, इतरांना आपण प्रोत्साहित कसं करू, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढू या दृष्टिकोनातून काळजी घेतली पाहिजे आणि ते काम तुम्ही इतरांनी करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. आज शिवछत्रपतींच्या नावानं आपण अनेक गोष्टी सांगतो. शिवछत्रपतींनी समाजाच्या 18 भगत जातींना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी हे राज्य उभं करताना दृष्टिकोन ठेवला. ते राज्य त्यांनी, मी अनेकदा सांगतो की भोसल्यांचं राज्य कधी होईल नाही. त्यांनी हे रयतेचं राज्य ही भरतांनी करण्याची मुभा घेतली आणि या रयतेच्या हातामध्ये पुढं हे राज्य चालवायचं असेल तर 18 भगत जातीच्या घटकांना बरोबर घेणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना दृष्टी देणं आणि त्यांच्यावर असंच उभारणी करणं हे काम शिवाजी महाराजांनी केलं. आज त्याच रस्त्याने आपल्याला सगळं जायचं आणि हे सगळे असताना समाजाच्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती आणि आपण याचा यत्किंचितही संबंध असता कामा नये. महाराजांच्या ह्या महाराजांच्या भाषणामध्ये त्याचे बरेच उल्लेख या ठिकाणी झाले. आज बोलत असताना शाहू राजांनी मला एक आठवण सांगितली की मी एक गोष्ट शाहू महाराजांची सांगतो. ही गोष्ट कधी अनेक वेळी सांगितली. शाहू महाराज हे तसं आधुनिक विचाराचे पाईक होते. खोट्या गोष्टीचा पुरस्कार त्यांनी कधी केला नाही. कष्ट करण्याचा त्यांनी सन्मान केला. शेतकऱ्याच्या हिताची जपणूक केली. कर्तृत्व असलेल्या व्यक्तीला कर्तृत्वाला प्रोत्साहन दिलं. शाहू महाराजांच्याकडं एक दिवशी त्यांचं सोनसळ नाही काय त्यांच्या शेतीचं नाव सोनतळे, ते खूप वेळेला राजवाड्यात राहण्यात त्याच्यात त्यांना स्वारस्य नसायचं आणि ते त्यांच्या शेतावर जायचे. एक दिवशी ते तिकडे असताना शाहू महाराजांच्या दरबाराचे काही सरदार लोक तिथे गेले आणि त्यांनी महाराजांनी सांगितलं की महाराज एक कर्नाटकातनं अतिशय दृष्टी असलेला व्यक्ती या राज्यात आपल्याकडे येतोय आणि त्यांचं वैशिष्ट्य काय की उद्या काय होणार हे त्याला कळतं. शाहू महाराज म्हणजे उद्या काय होणार हे त्याला कळतं. हो उद्या म्हणजे मला काय असं लोकांना विचारायचं नाही. मला आज काय होणार हे ते सांगा. मी उद्या असा विश्वास ठेवत नाही. सगळ्या सरदार लोकांनी फार आग्रह केला. त्याच्या कर्तृत्वाचा दृष्टीचा दोन कर्नाटकाचे गृहस्थ होते. ते 2 दिवसांनी आले महाराजांच्या दरबारामध्ये आणि आल्याच्या नंतर रडायला लागले. महाराज म्हणजे काय झालं रडायला? हा म्हणजे मी तुमच्या राज्याच्या सीमेवर आलो आणि तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं, मला मारलं, मला 2 दिवसात व्यवस्थित जेवण सुद्धा दिलं नाही, माझे अतिशय हाल 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 केले होते. ते म्हणजे कधी घडले? म्हणजे 3 दिवसापूर्वी घडले. म्हणजे तुम्ही मला उद्या काय होणार आहे सांगण्यासाठी आलात. तुला कळलं नाही उद्या तुझं काय होणार. आता तुझं उद्या काय होणार नाही हे कळलं नाही, तू मला काय शिकवणार आहे. तात्पर्य असं
की असल्या भोंगळ गोष्टीवर शाहू महाराजांचा किती विश्वास होता आपण सगळे आधुनिकतेचा पुरस्कार करणारे लोक आहोत असे या गोष्टीनं काही गोष्टी जे सांगत असतात त्याचा विश्वास ठेवायचा नाही. आधुनिकतेला तिरांजली द्यायची नाही. आधुनिकतेचा आधार घेऊन दुनियेमध्ये जे बदल होत आहेत त्याची नोंद घेऊन आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये ते कसं आपण रुजू करू याच्याबद्दलची काळजी घ्यायची आणि ते करण्याच्यासाठी समाज वेगळ्यासाठी संस्था अत्यंत मोलाची कामगिरी करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यासाठी त्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय प्रवीण दादा गायकवाड.